मित्रांनो, डिझेल गाडी घेतली पाहिजे का पेट्रोल गाडी घेतली पाहिजे, सगळ्या गोष्टी एक ना एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि डिझेल गाडी घेतल्यानंतर तुम्हाला काय त्रास होईल आणि पेट्रोल गाडी घेतल्यानंतर काय त्रास होईल, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतोय. लक्षात घ्या, क्रेटा आहे आपल्याकडे. ह्या गाडीचं इंजिन काम आत्ताच झाले, म्हणजे जवळपास शोरूमला काम केलेलं आहे. संपूर्ण 1,00,000 किलोमीटरमध्ये इंजिन काम झालेलं आहे संपूर्ण. बघा, बरेच जण म्हणतात की शोरूम मध्ये काम केल्यानंतर एकदम क्लिअर होतं, अशी पण गोष्ट असते बऱ्याच जणांची. त्या ठिकाणी बघा, इथं हे ऑइल वगैरे कसं लिकेज आहे. आपण काही शोरूमला नावं ठेवत नाही मित्रांनो. त्या कस्टमरचा रिव्ह्यू विचारू की त्यांनी BS6 डिझेल गाडी घेतल्यानंतर काय त्रास झालेला आहे. साधारण 2020 मध्ये ही गाडी घेतली होती मी, तर 50,000 किलोमीटरपर्यंत तर मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि त्याच्यानंतर असं झालं की सारखी DPFची लाईट यायची. 2-3 वेळा मी शोरूमला पण गेलो, स्कॅनिंग करायचे, एरर काढायचे आणि मी परत यायचो. पण त्याच्यानंतर शेवटी अशी परिस्थिती झाली की इंजिन डाऊन घ्यायला लागलं. किती किलोमीटर तुम्हाला साधारण मी इंजिन 90,000 किलोमीटरला इंजिन डाऊन घेतलं. काय कशामुळे आणि काय प्रॉब्लेम आला तुम्हाला? हा DPFचाच काहीतरी इश्यू होता. हा. आणि त्याच्यानंतर शोरूमने हे मला सांगितलं पण नाही की हा कसला इश्यू आहे किंवा काय इश्यू आहे. इंजिन रिपेअर करून घेतलं, तरी पण तुम्ही बघू शकता की मी इंजिन रिपेअर केलंय 1-2-3 महिने झाले. आज त्याची परिस्थिती बघा. 3 महिने म्हणजे आता किती किलोमीटर झाले याच्यावर? हे साधारण मला वाटतं 10,000 पण किलोमीटर झालेलं नाही. असतं माहिती का, शोरूम मध्ये इंजिन काम केलं की एकदम परफेक्ट होतं किंवा त्याची गॅरंटी वॉरंटी असते. लक्षात घ्या, इंजिन काम केलं ना फक्त 2,000 किलोमीटरची गॅरंटी वॉरंटी देतात. कोण पण कुठली पण असू द्या, 2,000 नंतर कोण गॅरंटी वॉरंटी देत नाही. आणि कुलंट लिकेजमध्ये तुमचं इंजिन काम निघलं ना, 1 किलोमीटरची पण गॅरंटी वॉरंटी देत नाही. मला किलोमीटर पण दाखवतो, 1,00,000 किलोमीटर आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे, असं नाही की जास्त गाडी चाललेली आहे किंवा काय. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही BS6 मध्ये जात असाल ना, डिझेल गाड्या कुठं तर फसत आहेत. त्याचं सोल्युशन कंपनीला पण भेटत नाही. डिझेल DPFच्या जर गाड्या आहेत ना, तुम्ही जर शोरूममध्ये गेला तर तुम्हाला बघायला भेटत असेल की अशा 5-6 गाड्या DPFमुळे अडकून पडलेल्या आहेत. कंपनी सेल्स पर्सन स्वतः सांगतोय की तुम्ही डिझेलच्या गाड्या घेऊ नका, पेट्रोलच्या घ्या. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला डिझेल गाडी पाहिजे असेल तर 2019च्या अगोदरची घ्या, जी की BS6 मध्ये BS4 मध्ये आहे. BS6 मध्ये जायचं तर CNG प्लस पेट्रोल तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे, किंवा पेट्रोल हा बेस्ट ऑप्शन आहे. थोडंसं ॲव्हरेज कमी पडेल.